नमस्कार। इथे मी पपईचे 3 प्रकार बनवत आहे। त्यासाठी पपई मी साफ करून घेते। पहिल्यांदा त्याची साल काढून आतल्या बाजूने पण बारीक बिया काढून घेते। आता मी पपईचे इथे मोठे तुकडे करून घेते अशा प्रकारे। आणि आता इथे मी बारीक तुकडे करून घेते। पपई कापून झालेले आहे। आता मी त्यात पाणी घालते, हिरवे वाटाणे घालते त्यात। इथे कुकर मध्ये मी तेल गरम करायला ठेवले। त्यात कांदा, कढीपत्ता, हिंग घालून परतून घेते। नंतर त्यात टोमॅटो, गरम मसाला, हळद घालून सगळं मिक्स करून घेते। आता त्यात बारीक चिरलेला पपई आणि हिरवे वाटाणे घालून सगळं मिक्स करून घेते। त्याप्रमाणे मीठ घालते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते। थोडेसे पाणी घालून कुकरला झाकण लावून 3-4 मिनिटे मी शिजवून घेते। पपई शिजलेला आहे। भाजीत थोडंसं पाणी आहे, ते मी आता आटून घेते। पपईची भाजी तयार आहे। इथे मी तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे। त्यात पपईचे मोठे तुकडे, 2 टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ घालून पाणी घालून कुकरला शिजवून घेते। डाळ शिजलेली आहे। त्यातनं पपई मी बाजूला काढून घेते आणि डाळ घोटून घेते। आता मी सगळं कढईत काढून घेते। पाणी घालते, हळद आणि मीठ घालून छान उकळी काढून घेते। डाळीला उकळी आलेली आहे। आता मी इथे भांड्यात तेल घेऊन त्यात राई, जिरं, लसणीच्या पाकळ्या, सुकी मिरची, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून चांगलं परतून घेते। आता बारीक चिरलेला कांदा घालते। लालसर नाही करायचा, असंच परतून घेते आणि हिंग घालून फोडणी तयार केलेली आहे ती मी डाळीत घालते आणि डाळीला पुन्हा एकदा उकळी काढून घेते। डाळीला उकळी आलेली आहे। कोथिंबीर घालते, पपई घालून तुरीची डाळ तयार आहे। इथे मी पपई किसणीवरती किसून घेते। त्यात उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हिंग, लाल तिखट, हळद, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून सगळं मिक्स करून घेते। 2 चमचे बेसन आणि 1 चमचा तांदळाचे पीठ घालून पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेते। पाणी नाही घालत आहे, त्याच पपईमध्ये मी मिक्स करून घेते। मिक्स करून झालेलं आहे। आता मी त्याचे टिक्कीचा आकार देऊन पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्यात मी दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते। पपईची भजी तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।